नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 एप्रिलचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आता इकडे काव्या पार्थ हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंगमध्ये आलेले असतात. काव्या पार्थला म्हणत असते, माझ्याशिवाय माझ्या आत एक हृदय धडधडतंय हे कसं? काव्याला काय बोलावं काय नाही ते सुचतच नसतं. पार्थ म्हणतो, निसर्गाचा चमत्कार आहे हा. आणि हा चमत्कार बायका 9 महिने आपल्या पोटामध्ये वाढवतात आणि काम करतात. तुम्हीही करा. तिथेच हॉस्पिटलमध्ये विजय आणि रम्याही असतात. तेही पार्किंगमध्ये बोलत बोलत येत असतात. विजय म्हणतो, काय गंमत आहे ना. आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असलो ना, साधं पार्किंगच्या रोडवर चालताना सुद्धा कुठेतरी बागेत चालल्याची फिलिंग येते. रम्या आता काव्य आणि पार्थला पाहून मुद्दामून विजयचा हात पकडते आणि पार्थ आणि काव्या यांच्या काही अंतरावर थांबते. रम्या मुद्दामून काव्याला ऐकायला जाईल अशा स्वरात विजयशी बोलते. विजय, तुला लहान मुलं आवडतात का? विजय हसून म्हणतो, जे मी तुला विचारायचे ते तूच मला विचारतेस. विजय म्हणतो, ऑफकोर्स मला लहान मुलं खूप आवडतात, पण दुसऱ्यांचीच नाही, स्वतःची. इकडे काव्या पार्थला म्हणत असते, मलाही मुलं खूप आवडतात पार्थ. अगदी मनापासनं आवडतात, पण भीती वाटते हो. मला अडकल्यासारखं वाटतंय. पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, मी अडकवलेलं नाहीये. हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपलं बाळ. काव्या म्हणते, आणि मी आपल्या बाळाला नीट सांभाळू शकले नाही तर? आता इकडे नंदिनी आणि जीवा हॉस्पिटलमधून घरी येतात. जीवा डायनिंग टेबलवर जाऊन बसतो. नंदिनी जीवाला पाणी देत असते. मानिनी काकू तिथे येतात आणि म्हणतात, आलात तुम्ही बाहेर. खूप ऊन असेल ना. जीवाचं लक्ष त्या आंब्याच्या पेटीकडे जाते. जीवा चिडून म्हणतो, हे काय आहे? ह्या आंब्याच्या पेट्या कशाला इथे सजवून ठेवल्यात? एक काम करा ना, याच्यासाठी एक मस्त मखर करून ठेवा. गणपतीमध्ये बनवतो तसं. आणि सजवा मस्तपैकी. मानिनी काकू जीवाला म्हणतात, ह्या पेट्यांचा तुला काय प्रॉब्लेम आहे? जीवा म्हणतो, मला कशाला प्रॉब्लेम आहे? घरभर रचून ठेवा ना. मानिनी काकू नंदिनीचा हात पकडतात आणि तिला काही अंतरावर नेऊन तिच्याशी बोलतात. मानिनी काकू म्हणतात, काय ग? पापड का मोडले याचे? येताना ट्रॅफिक वगैरे होते का? नंदिनी म्हणते, नाही, क्लिनिकमध्येच नाराज होते. नंदिनी आता जीवाकडे जाते आणि म्हणते, जीवा, काय झालं? तुम्हाला भूक लागलीये का? मानिनी काकू म्हणतात, अच्छा, असं झालंय का? आणि जीवा शेजारी जाऊन जीवाच्या डोक्यावर हात फिरून म्हणतात, अरे भूक लागलीये तर सांग ना सरळ. तू म्हणाला होता ना, खूप दिवसात मसुराची आमटी केली नाहीये. ती आज केलीये. जेवायला बसता का दोघेही? नंदिनी म्हणते, हो. जीवा म्हणतो, अरे वा, मसुराची आमटी. माझ्याही आवडीचं बनतं का या घरात? मला वाटलं भावी बाबा उर्फ पार्थ देशमुखांच्याच आवडीचं बनतं सगळं. मानिनी काकू नंदिनी म्हणते, जीवा? जीवा आता खुर्चीवरनं उठून सोप्यावर जाऊन बसतो. आता इकडे काव्या पार्थला म्हणते, पार्थ, अहो कितीतरी वेळा अभ्यासाच्या नादात चहा ओतू गेलाय माझ्या हातनं. कितीतरी वेळा डोक्यात अभ्यासाचेच विचार होते म्हणून स्कूटी धडकलीये माझी. तेव्हाची गोष्ट ठीक होती हो. तिचा मला होत होती. नुकसान वस्तूंचं होतं. पण आता बाळ आहे होते छोटंसं. बिचारं पूर्णपणे माझ्यावर अवलंबून असणार आहे. मी त्याला कसं सांभाळणार आहे? काव्या खूप भावूक झालेली असते. पार्थ काव्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तुम्ही अभ्यास करा आणि आपलं बाळही मजेत राहील. काव्या पार्थला म्हणते, विचित्र वाटत असेल ना मी? बाळ होतंय मला, आई होतीये मी, पण मी खुश नाहीये. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नाहीये पार्थ? मी किती वर्ष झालं IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून बसले? किती वर्ष झालं मी IAS साठी तयारी करते. पार्थ, अहो खूप धक्के पचवलेत. खूप आणि अनपेक्षित गोष्टी घडल्यात आयुष्यात माझ्या. लग्न झालं, तेही अनपेक्षित. तेव्हाही प्रश्न होताच ना मला, मी लग्न निवडावं की माझी परीक्षा? पण तेव्हा ज्या माणसासोबत मी माझं आयुष्य काढणारच नव्हते, त्या माणसाने मला सपोर्ट केला. त्या माणसाने मला सांगितलं, मी अभ्यास निवडला पाहिजे. अख्खं घर मला म्हणत होतं, तू लग्न निवड. पण तुम्ही मला म्हणाला होतात, तुम्ही अभ्यास निवडा काव्या. तुमची परीक्षा निवडा. तेव्हा तुम्ही वागलात ना असे. मग आत्ता काय होतंय मला कळतच नाही हो पार्थ. मी माझं मन रेडी आहे की नाही? काव्या खूप भावूक होऊन बोलत असते. माझी बॉडी रेडी आहे का नाही? मी रेडी आहे की नाही? मी रेडी आहे की नाही मला कसं कळतच नाही. पार्थ म्हणतो, काव्या, तुमची बॉडी रेडी आहे काव्या. प्रत्येक मिनिटाला 90 हार्टबीट्स असलेलं हृदय धडधडतंय तुमच्या पोटात. तुमच्या बॉडीने उत्तर दिलेलं आहे.
फक्त तुमच्या मनामध्ये काय आहे ते सांगा. आता इकडे मानिनी काकू जीवाच्या मागे जातात आणि म्हणतात, जीवा, काय झाले हं? जीवा म्हणतो, आई सॉरी सॉरी नंदिनी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. माझा पार्स दादाबद्दल अजिबात काही राग नाही. मी खरंच त्या दोघांबद्दल खूप मनापासून खुश आहे. पण मी आता बाबा होणार नाही, मग माझं काहीच अस्तित्व नाहीये का? नंदिनी म्हणते, अहो काय बोलताय? जीवा म्हणतो, म्हणजे एक माणूस म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून काहीच नाहीये का? कसे बोलले तुझे बाबा माझ्याशी? काय जीवा, बरा आहेस ना? बास, एवढेच, संपलं. म्हणजे आल्या आल्या आंब्याची पेटी पार्थदादाच्या हातामध्ये दिली, त्याला अभिनंदन केलं. नाही ओके, त्याचं अभिनंदन करायलाच पाहिजे. बरोबर आहे त्यांचं. आणि माझ्याशी काहीच नाही. आता नंदिनीला कळून चुकतं की तिचे बाबा जीवाशी व्यवस्थित बोलले नाहीत. जीवा म्हणतो, म्हणजे आधी दादाशी बोलले, काव्याशी बोलले आणि बास, माझ्याशी तेव्हाच बोलणार का जेव्हा माझ्या बायकोला बाळ होणार? आता इकडे रम्या विजयला म्हणत असते, लग्नानंतर मला बाळ व्हायला मला जर माझा वेळ हवा असेल तर? विजय म्हणतो, देणार ना? अगं आई, तुला व्हायचंय. बाळ 9 महिने तुझ्या पोटामध्ये वाढणार आहे. त्यामुळे कधी होऊन द्यायचं याचा संपूर्ण अधिकार तुझ्याकडेच असायला हवा. आई होणं चॉईस असायला हवी, ॲक्सिडेंट नाही. काव्या म्हणते, करेक्ट विजय. आई होणं ही चॉईस असायला हवी. आणि पार्थकडे पाहून म्हणते, ॲक्सिडेंट नाही. रम्या मनामध्ये म्हणते, वा रे मेरे विजय, काय परफेक्ट बोललायस तू. आता या मुद्द्यावरनं घरी जाऊन काय गुड्डागुड्डी होतंय यांच्यामध्ये हे बघायला मजा येईल. काव्या म्हणते, चला येतो आम्ही. रम्या म्हणते, बाय. पार्थ विजयला म्हणतो, बाय. पार्थ आता काव्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. पण काव्या दुसरा दरवाजा उघडून मागच्या सीटावर बसते. पार्थ दरवाजा बंद करतो आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. आणि हे तिथून निघून जातात. आता इकडे मानिनी काकू जीवाच्या खांद्यावर हात फिरवतात आणि म्हणतात, असं काही नाहीये जीवा. खरंच, आमच्या कोणाच्याही मनात तुझ्याबद्दल, नंदिनीबद्दल असं काहीच नाहीये. आणि माणसांची पारख असं त्यांना मुलं होतात की नाही, ह्यावरून करत नाही बाळा. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, बाबांचं चुकलंच. पण बाबा तुमच्याशी बोलले नाही, ते काही ठरवून नाही केलं त्यांनी. नकळत झालं त्यांच्याकडून. आणि तुम्हीच विचार करा, आज एकदा बाबा तुमच्याशी बोलले नाही, तेही न ठरवता, तर तुमच्या इतकं जिव्हारी लागलंय. तर मग त्या बायकांचं काय होत असेल, ज्यांना मूल होत नाही, म्हणून अक्षरशः माणूस म्हणून जगायला नालायक ठरवलं जातं. जीवा नंदिनीकडे पाहतो. नंदिनी म्हणते, फक्त समाज नाही, त्यांचे घरचे, त्यांचे जन्मदाते आईवडीलसुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाही. फक्त मूल होत नाही, म्हणून अशा बायकांना शिव्या, शाप, टोमणे सगळं सहन करावं लागतं. मारहाण केली जाते. नको नको त्या मानसिक शारीरिक छळाला सामोरे जावं लागतं अशा बायकांना. सगळा समाज वाईट टाकतो त्यांना. कुठल्याच सामाजिक, धार्मिक, कुठल्याच कार्यात त्यांना सामावून घेतले जात नाही. आणि फक्त एवढंच नाही, लहान मुलांना त्यांच्या जवळसुद्धा येऊन देत नाही. मानिनी काकू म्हणतात, अगदी खरंय. जीवा, तुला आठवतंय का, आपल्या चाळीत त्या मंगलमावशी होत्या बघ. तसा लहान होतास तू. मंगलकाकू चाळीतल्या सगळ्या मुलांना गोळा करायच्या आणि त्यांना लाडू द्यायच्या. आठवतंय? जीवा मान हलवून हो म्हणतो. त्या मंगलकाकूंना स्वतःला मूल नव्हतं, म्हणून त्या चाळीतल्या सगळ्या मुलांचे लाड करायच्या. त्यांना चाळीतल्या बऱ्याच बायका होत्या, ज्या त्या बरं वागवायच्या नाही. अरे, मंगलकाकूंना घरी बोलवायच्या नाही, वाढदिवसाला बोलवायच्या नाही, बारशाला नाही. पण आपण असं कधीच केलं नाही. उलट तुमच्या बारशाला, तुला, पार्थला मंगलकाकूंच्या हातूनच पाळण्यात ठेवलं होतं. पण तुला सांगू का, तेव्हा चाळीतल्या इतर बायका मला खूप बोलायच्या, हे असं करू नको ग मानिनी, मुलांना नजर लागते वगैरे वगैरे. अशा बायका असतात अरे. नंदिनी म्हणते, हो. नाही म्हणजे अशाही बायका आहेत ज्यांना मुलं होत नाही, म्हणून घरातून हाकलून लावलाय. तुमचा विश्वास बसणार नाही जीवा, पण आमच्या निवासमध्ये अशा कितीतरी केसेस येतात. जीवा म्हणतो, खरंच? नाही, आपलं ठरलंय आता. यापुढे अशा बायकांसाठी आपण काहीतरी करायचं. आपल्याला बाळ होईलच, पण ज्या बायकांना बाळ होऊ शकत नाहीये, अशा बायकांना आपण नक्की मदत करायची, त्यांना सपोर्ट करायचा. आणि त्यासाठी तुला हवं ते कर, मी तुला सपोर्ट करतो, तू म्हणशील ते करेल मी. मानिनी काकू नंदिनी जीवाकडे पाहतात. जीवा म्हणतो, काय बघत काय बसलाय? ती मसूरची आमटी काही केलीये ना, भूक लागलीये मला. मी आलोच फ्रेश होऊन. आंबे कापा बाबांनी आणल्यात. असं म्हणून आता तिघेही हसायला लागतात. नंदिनी म्हणते, काय आहे हे जीवा? आता जीवा तिथून फ्रेश होण्यासाठी जातो. मानिनी काकू नंदिनीला म्हणतात, वेडा आहे ना नवरा तुझा?
नंदिनी म्हणते, खूप. आता इकडे वसू आत्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतात. तेवढ्यात रम्या तिथे येते. वसू आत्या म्हणतात, अगदी वेळेवर आलीयस तू, ये बस इथे. रम्या तिथे शेजारी बसते आणि म्हणते, काय ग? वसू आत्या म्हणतात, सोन्याच्या डिझाईनची चैन पाहते. रम्या म्हणते, अरे वा, सोन्याच्या डिझाईनची चैन बनवणार आहेस का तुझ्यासाठी? वसू आत्या म्हणतात, माझ्यासाठी नाही ग. रम्या म्हणते, माझ्यासाठी पण नकोय, भरपूर आहेत माझ्याकडे. वसू आत्या म्हणतात, तुझ्यासाठी करतच नाहीये. रम्या म्हणते, मग? वसू आत्या म्हणतात, मी माझ्या जावयासाठी करतेय. रम्या म्हणते, ए भास्कर, काय चालवलंस? माझा जावई, वेळ लागलाय का तुला? वसू आत्या म्हणतात, मग आहेच माझा जावई भला. हे बघ रम्या, फायनली तुझं लग्न होतंय, मला जावई मिळणार आहे, मिरवायला मज्जा येणार आहे मला. आणि खरं सांगू का, तो मुलगा इतका छान आहे ना, आणि आत्तासुद्धा त्याच्याबरोबरच बाहेर गेली होती ना, वेळ छान जातो ना त्याच्याबरोबर. रम्या म्हणते, भास्कर आई, तो मुलगा छान आहे की नाही याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाहीये. वसू आत्या म्हणतात, अगं. रम्या म्हणते, तुझा जावई फक्त पार्थच होणार आहे, हे लक्षात ठेव. पण हा मुलगा कामाचा मात्र नक्की आहे. वसू आत्या म्हणतात, कामाचा आहे म्हणजे? रम्या म्हणते, म्हणजे मी त्याचं प्यादं म्हणून हवा तिथे हवा तसा वापर करू शकते. भाज्यांमध्ये नाही का आपण हवा तेवढा बटाटा घालतो, अगदी तसा. वसू आत्या म्हणतात, ए, बटाटा कागड बनतेस त्याला? रम्या म्हणते, तसंच येतो. त्या बटाट्याची सोड, तू हे घे, हे फ्रीजमध्ये नेऊन ठेव. असं म्हणून रम्या तिच्या बॅगेतून एक पेपरने गुंडाळलेलं फळ बाहेर काढते. रम्या म्हणते, हे काव्यासाठी आणलंय, प्रेग्नेंट आहे ना ती. वसू आत्या म्हणतात, अच्छा, बघू बरं काय आहे. असं म्हणून त्या पेपर ओपन करतात. त्यामधली पपई पाहून त्या जोरात ओरडायला लागतात, पपई? अरे देवा रम्या, तू पपई? रम्या म्हणते, हळू बोल. वसू आत्या म्हणतात, अगं बाई, त्या मालिकेमध्ये दाखवतात तसं काही करणार तर नाहीये ना तू? म्हणजे पपई खायला घालून काव्याचं बाळ? रम्या म्हणते, अगं आई, तू मला ओळखत नाहीयेस का अजून? हे बघ, काव्या ही पपई खाणार नाहीच आहे. वसू आत्या म्हणतात, मग? रम्या म्हणते, जे हवं आहे ना ते मात्र नक्की होणार. वसू आत्या म्हणतात, सतत कोड्यात बोलत असतेस. रम्या हसायला लागते. हसतेस काय? आता इकडे नंदिनी फोनवर बोलत असते. हो रेखाताई, ऐका, त्या सगळ्या बायकांना बोलवा. आणि हां, त्या एकट्या नको आहेत, त्यांना म्हणावं घरातल्या काही बायकांनाही सोबत घेऊन या. हां, मला या विषयावर दोन्ही बाजूंनी चर्चा व्हायला हवी. ठीक आहे, कळवा मला नक्की. असं म्हणून नंदिनी फोन ठेवून देते. आता जीवा तिथे येतो आणि म्हणतो, काय ग, ये कुठे घेऊन चाललीये मोर्चा? नंदिनी म्हणते, कुठला मोर्चा? जीवा म्हणतो, अगं तूच म्हणाली ना, सगळ्या बायकाच हव्यात, काय कुठे? नंदिनी म्हणते, ते काही नाही, उद्या मला सगळ्या बायकांशी एका विषयावर बोलायचंय. जीवा म्हणतो, कुठला विषय? नंदिनी म्हणते, काय घाईये, कळेल तुम्हाला नंतर. जीवा म्हणतो, बरं, नंतर तर नंतर, आधी खाली बस. जीवा नंदिनीला खुर्चीवर बसवतो आणि तिच्या हातात गोळ्या देतो. नंदिनी म्हणजे, कसल्या गोळ्या देतायत? जीवा म्हणतो, विसरलीस, हार्मोनल इम्बॅलन्स, तुझे नवीन डॉक्टर. असं काय करतेस, घे. असं म्हणून जीवा नंदिनीच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देतो. सगळ्या मी तुला हातामध्ये द्यायला हवं, काहीच लक्षात राहत नाही तुझ्या. उद्या रिपोर्ट येणार आहेत, ते सुद्धा मी आणायला जाणार आहे. आता जीवा नंदिनीकडे पाहायला लागतो. नंदिनी म्हणते, असं का बघताय? जीवा तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो, शोधतोय मी. काय? जीवा म्हणतो, माझ्या आधीच्या नंदिनीचं हसू कुठे हरवलंय ते शोधायचा प्रयत्न करतोय. आता नंदिनी जरा नर्वस होते. जीवा नंदिनीच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, देव न करो, पण समजा आपल्याला मूल नाही झालं तर? म्हणजे जगात असेही कपल आहेत ना की ज्यांना मुलं नाही होत, तरीही त्यांचे संसार सुरळीत सुरू आहे. नंदिनी म्हणते, तरी मनातली सल कुठे जाते? रस्त्याने जाताना शाळेत जाणारी मुलं पाहिली की वाटतं ना, आपलंही मूल असतं तर असंच त्याला दप्तर घेऊन शाळेत सोडायला आणायला गेलो असतो, त्याचं कौतुक ऐकायला पेरेंट्स टीचर्स मीटिंगला गेलो असतो, त्याच्यासोबत पहिल्या पावसात भिजलो असतो, आणि स्पोर्ट डेला त्याला धावताना बघून आपल्यालाच धाप लागली असती. वाटतंच की. पण आपल्याला मूल होत नाही म्हटल्यावर मग आपण टाळायला लागतो. वाढदिवस बारशी आपण टाळतो आणि लोकही आपल्याला टाळायला लागतात. मूल न होण्याचं दुःख लोक आयुष्यभर पचवू शकत नाही. मला बाळ हवं आहे. तुम्ही मला एक प्रश्न विचारलात. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा, देव न करो, पण आपल्याला मूल नाहीच झालं तर? आणि आपल्याला मूल हवं असेल तर मग काय करायचं? आहे का तुमच्याकडे उत्तर? जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, खूप उशीर झालाय, झोप. असं म्हणून जीवा तिथून उठून जातो. तर आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील भागामध्ये काव्या पार्थला म्हणते, पार्थ, अहो हा पपईचा बाऊल रम्याने इथे ठेवला होता. पार्थ रम्याला बोट दाखवून म्हणतो, माझ्या बायकोपासून आणि माझ्या बाळापासून लांब राहायचं रम्या. तेवढ्यात विजय तिथे येऊन पार्थचं बोट पकडतो आणि म्हणतो, रम्या नाही, रम्य विजय मतकरी.
याच्यापुढे माझ्या बायकोशी नाडायचं असेल तर आधी माझ्याशी भिडावं लागेल.